यानंतर एक महत्त्वाची बातमी, निसर्ग चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या रत्नागिरीतल्या आंजर्ले गावाला केंद्रीय पथक भेट देणार नाहीये। आंजर्ले गावातले ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत। आंजर्ले गावचा उल्लेख केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यामध्ये नाहीये। उद्याच्या दौऱ्यामध्ये आंजर्ले गावाला भेट देण्याची मागणी आता आंजर्लेतल्या गावकऱ्यांनी केलेली आहे। आपण बघतोय की रायगड जिल्हा असेल, रायगडमधला अलिबाग, श्रीवर्धन असे अनेक जे रायगड जिल्ह्यातली पूर्ण किनारपट्टी आहे ही या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये सापडलेली आहे। त्याचबरोबर रत्नागिरीतले सुद्धा अनेक तालुके या चक्रीवादळाच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहेत। मोठं नुकसान झालं। ही दृश्य बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की किती मोठं नुकसान झालंय। रत्नागिरीतला मग दापोली तालुका असेल, मंडणगड तालुका असेल, यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। रत्नागिरीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्रीय पथक उशिरा आलंय, आठवडा उलटून गेलेला आहे। मात्र आंजर्ले या गावामध्ये प्रचंड नुकसान झालं असताना सुद्धा केंद्रीय पाहणी दौऱ्याच्या यादीमध्ये आंजर्ले गावचं नाव नसल्यामुळे आंजर्लेतले गावकरी संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्याच्या दौऱ्यामध्ये आंजर्ले गावाला भेट देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता केंद्राचं पथक काय करतंय, पुढचा निर्णय हे बघावं लागणार आहे। आंजर्ले गावामध्ये सर्वाधिक हानी झाली, मात्र याच गावाला आता केंद्रीय पथक भेट देणार नाही। त्यामुळे या गावातले नागरिक अस्वस्थ झालेले आहेत। केळशी गावाला फक्त भेट दिली जाणार आहे। या गावातलं सर्वाधिक नुकसान होऊन आमच्या गावाला डावलण्यात आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। भाई, मला सांगा, तुमच्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झाले, मात्र केंद्रीय पथक तुमच्या गावामध्ये येणार नाही, तुमची पाहणी करणार नाही, काय वाटतंय आपल्याला? आमच्या गावाची सध्याची परिस्थिती अशी आहे की आर्थिकदृष्ट्या सगळ्यांचा कणा मोडलेला आहे। 25 ते 30 वर्ष हे गाव मागं गेलं आहे आणि कालच केंद्रीय पथकाचं एक पाहणी दौरा आहे आणि त्या पाहणी दौऱ्यात साधा आंजर्ल्याचा उल्लेखही नाही आहे। आणि असे कैक मंत्री येऊन गेले की ते फक्त केळशी आणि आडे पाडले, केळशी आणि पाच पंढरी आणि हरणई इथे भेट देत आहेत, पण आंजर्ल्याचं साधा त्या पाहणी दौऱ्यात नाव सुद्धा नाही आहे। आणि अनेक मंत्री येऊन गेले, ते आंजर्ल्यात थांबलेच नाही। अगदी विरोधी पक्ष नेते आले, शरद पवारजी आले, अनेक नेते आले, वट्टेडीवार आले, आपले भाई जगताप आले, परंतु हे कोणीही आंजर्ल्यात थांबले नाहीत। फक्त काही लोक त्यांचा धावता दौरा म्हणतात, पण आम्ही म्हणतो तो उडता दौरा होता। फक्त ह्या गावाला आले, उदयजी सामंत आले, रामदासभाई कदम आले, योगेश कदम आणि संजयराव कदम या लोकांनी या गावाला भेट दिली। बाकी अजूनही एकही नेता ह्या गावात थांबलेला नाही। काल कृषी दृष्ट्या म्हणजे ह्याच्यात नारळी पोपळ्यांची सगळ्यात मोठी बाग आंजर्ल्यामध्ये असताना कृषी मंत्री पण काल येऊन गेले, राज्य कृषी मंत्री, परंतु ते इथे थांबले नाहीत। आम्हाला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब आंजर्ल्या गावाला भेट द्यावी अशी आमची मागणी आहे। आणि सर्वात जास्त नुकसान भरपाई, प्रत्येक गावाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आमचं असं म्हणणं नाही, पण आंजर्ला का उपेक्षित आहे हे आम्हाला कळलं पाहिजे। आंजर्ले गावामध्ये सर्वाधिक हानी झाली असली तरी हे गाव अजूनही उपेक्षित आहे। या गावाला लोकप्रतिनिधी भेट देत नाहीत, त्यामुळेच या गावातील लोक आता अस्वस्थ आहेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, आंजर्ले, रत्नागिरी।